नमस्कार मित्रांनो, मी सतीश म्हात्रे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। तर आज 15 ऑगस्ट आहे। 15 ऑगस्ट तर आहेच, परंतु आज 75वा अमृत महोत्सव आहे। तर अमृत महोत्सव पूर्ण भारतभर तुम्हाला साजरा होताना दिसणारच आहे। तर भारत माता की जय। तर मी आता व्हिडिओ बनवण्यासाठी GDL कंपनीमध्ये चाललो आहे। तिथं अमृत महोत्सव कशा प्रकारे साजरा होते ते मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर सर्वप्रथम पहिली सुरुवात होणार आहे ती बेलपाडा गावाची। तर बेलपाडा गावातील पहिली प्रभात फेरी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन। तर चला व्हिडिओ चालू करूया। या कंपनीमध्ये मी स्वतः तिथे कर्मचारी आहे। तर आज 15 ऑगस्ट तर आहेच, परंतु अमृत महोत्सव असल्यामुळं पूर्ण भारतभर एकदम जल्लोषानं हा अमृत महोत्सव साजरा होणार आहे। तसंच आमच्या कंपनीमध्ये सुद्धा आज मी आलेलो आहे अमृत महोत्सव कशा प्रकारे साजरा होते ते बघायला। तर तुम्हाला मी थोडक्यात तिरंग्याचा महत्त्व सांगतो। तर गांधीजींनी 1921मध्ये आंध्र प्रदेशमधील एक व्यक्ती, त्याचे नाव आहे पिंगली व्यंकय्या, स्वतंत्र भारत आंदोलनामध्ये क्रांतिकारी होते। गांधीजींनी सांगितले की ध्वज असा बनवा की भारताचे चित्रीकरण दिसले पाहिजे। तेव्हा 22 जुलै 1947मध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेत एक बैठक झाली, ज्यामध्ये आपला हा तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून घोषित केला। वरील केसरी रंग शौर्य, सत्य आणि शांती दर्शवतो, तर मधला पांढरा रंग सत्य, शांती आणि सूचित करते। तसेच खालचा हिरवा रंग भारतातील कृषी, हिरवलता, विकास आणि संदेश दर्शवतो। अशा प्रकारे थोडक्यात तिरंग्याचं महत्त्व आहे। मला इतका काही माहिती नाही, पण जितका थोडका माहिती आहे तितका मी सांगण्याचा प्रयत्न केला।
जय हिंद सर. माननीय श्री चंद्रकांत पाटील सर, श्री विक्रांत दयाल सर, श्री वैभव गावण सर, श्री अनिल पाटील सर, श्री सतीश म्हात्रे सर, श्री के डी पाटील सर यांचे आगमन झाले असून मी श्री बनवारीलाल मीना सरांना विनंती करतो. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे वंदे वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय पाटील सर, श्री सतीश म्हात्रे सर, श्री के डी पाटील सर आदी मान्यवर उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. भाग्यशाली जिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड उभा राहिला. मुख्य अतिथी प्रमुख पाहुणे GDL CFS व इतर कर्मचारी वर्ग, आपण आज मला स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे रंगमंचावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. यासाठी भारत सरकार प्रत्येक घरोघरी तिरंगा मोहीम राबवत आहे. या मोहिमेत अंतर्गत प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची योजना आहे. हा दिवस केवळ स्वातंत्र्याचा वर्धापन दिन साजरा म्हणून करत नाही, तर आज प्रत्येक भारतीय नागरिकाला संपूर्ण स्वातंत्र्यासह देशात जीवन जगण्याचा अधिकार आहे याचा अभिमान बाळगण्याचा दिवस म्हणून साजरा करत आहोत. नमस्कार, गुड मॉर्निंग. प्रथम सर्वांना धन्यवाद. सगळे इथे आले जे जमा झालेले आहेत, गोळा झालेले आहेत, सिक्युरिटी, हाऊसकीपिंग, आमचे सहकारी सर्व, सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना 75व्या इंडिपेंडन्स डेचा हार्दिक शुभेच्छा. अमृतनवी वर्ष आहे, 75 वर्ष झालेली आहेत आणि आपण आता अशा वयामध्ये आहोत की आपल्याला कोणालाही हे समजून देण्याची गरज नाहीये की आजादी हमें कैसे मिली थी. आजादी इझिली नाही मिली थी, एवढ्या सोपी पद्धतीने नव्हती मिळालेली. आता भरपूर मीडिया आहे, मूवीज निघतात, पिक्चर येतात, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की किती स्ट्रगल केलेला होता आजादीसाठी. स्वतंत्रता आपण जी आपल्याला मिळाली आहे त्याची व्हॅल्यू केली पाहिजे. आपण तेवढी त्याला
इम्पॉर्टन्स दिली पाहिजे आयुष्यात, आणि ती आपण एकाच ह्याच्यात देऊ शकतो की जे आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे ती नीट पुढे आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने कंटिन्यू ठेवावी, आणि ती ठेवण्याचा उद्देश एकच असेल, जसं नेहमी मी सांगतो, स्वच्छता, सेफ्टी, सेल्फ डिसिप्लिन या गोष्टी आहेत ज्या आपण जर अंमलात आणल्या तर आपण देशाची सेवा करू. मला माझ्या घरावरती, घराच्या टेरेसवरती किंवा माझ्या अंगणामध्ये ध्वजारोहण फडकवण्याचा हा एक पहिल्यांदा क्षण भेटलेला आहे, जो प्रत्येकाला दरवर्षी मिळत नाही. फक्त आपण शाळा, कॉलेज, महाविद्यालय, एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे बघत असतो. तर हा वर्ष जो आहे तो एक अविस्मरणीय क्षण असणार आहे, कारण हा पहिल्यांदा असा जो निमित्त इथं सर्वजण जमलेला आहोत. मित्रांनो, जर हा तुम्हाला कार्यक्रम आवडला असेल तर चंद्रकांत पाटील, वैभव गव्हाण यांनी विक्रांत सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. कारण आज डेकोरेशन वगैरे हा आपल्या डिटेलच्या मार्फत होतो, आणि असा अस्मरणीय सोहळा इथं आपल्या बघायला मिळतो. म्हणजे चंद्रकांत पाटील आणि वैभव गव्हाण तसेच विक्रांत सर मुलं इथं आज आपण इथं सर्व जमलेलो आहोत. एवढेच बोलतो मी, काही जास्त काही बोलत नाही. एवढे बोलून मी 2 माझे शब्द पूर्ण करतो. प्रमोद भरत सर, बाळू गावण सर, पुष्पलता डाके मॅडम, हौसा बंडा मॅडम, सुशीला पाटील मॅडम, राजेंद्र थळी सर, सप्रेम म्हात्रे सर, मंगेश तोगले सर, जितेश नाईक सर, रवी मडवी सर, विक्रांत म्हात्रे सर, यशवंत घोरत सर, नरेंद्र थळी सर, राजाराम तांडेल सर, राजेश म्हात्रे सर, समाधान सांगोलकर सर, नारायण सांगोलकर सर, अरुण काशीद सर, रामभाऊ ढवळे सर, किरण करंडे सर व GDL CFS आदी कर्मचारी वर्ग, आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपले तर आपल्या सोबत आहेत चंद्रकांत पाटील सर, GDLचे हेड आहेत. त्यांना आपण अमृत महोत्सवाबद्दल काय आपल्या कंपनीत जो कार्यक्रम झाला त्याबद्दल थोडक्यात माहिती विचार सांगणार आहेत ते. तर नमस्कार चंद्रकांत पाटील सर. नमस्कार. GDLमध्ये आम्ही दरवर्षी स्वातंत्र्यता दिवस, गणतंत्र दिवस हा नेहमी साजरा करतो, पण यावर्षी हा अमृतोत्सवी वर्ष असल्यामुळे आम्ही भरपूर थाटामाटात साजरा करण्याचा विचार केला आणि तो आम्ही साजराही केलेला आहे. ह्या कार्यक्रमादरम्यान आमचे जेवढे सिक्युरिटीचे गार्ड आहे, सिक्युरिटी इन्चार्ज आहेत, त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि हा कार्यक्रम, हा सोहळा खूप सुंदररित्या असा पार पाडलेला आहे. मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना स्वतंत्रताच्या अमृतोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. तर आपल्यासोबत आहेत HR ॲडमिन सिनियर एक्झिक्युटिव्ह वैभव गावण सर. ते काय थोडक्यात माहिती देतील आपल्याला. तर नमस्कार सर, काय सांगाल या प्रोग्रामबद्दल? आपल्या ह्या GDL कंपनीमध्ये दरवर्षीच आपण मोठ्या उत्सवाने साजरा करतो आणि ह्या वर्षी अमृत महोत्सव 75वा अमृत महोत्सव असल्यामुळं आम्ही मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे. आणि ह्या प्रोग्राममध्ये प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर आमच्या GDLचे टर्मिनल हेड माननीय श्री चंद्रकांत पाटील साहेब, आणि त्याच्यानंतर आमच्या GDLचे HR हेड माननीय श्री विक्रांत दैला साहेब, आणि त्याच्या पश्चात वैभव गव्हाण होता. आणि या GDLमध्ये जेवढे पण कामगार आहेत, सिक्युरिटी असतील, हाऊसकीपिंग असतील, हे सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्याच्यानंतर स्पेशली ह्या कार्यक्रमासाठी GDLमध्ये जे पल्फिटमध्ये जे लोक कामं करतात, जे त्यांचे मान्यवर आहेत, प्रमुख अतिथी आहेत, ते दरवर्षी इकडे येतात, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्याच्यानंतर पिनाकलचे असतील, पिनाकल थर्वेअर,
त्यांचेसुद्धा प्रमुख मान्यवर ह्या कार्यक्रमामध्ये येतात. माझ्यासोबत आहेत अनिल पाटील, हे आपल्या फलब्रिट लोकल लेबरांचे अध्यक्ष आहेत आणि त्याचप्रमाणे इकडं सतीश म्हात्रे पण आहेत, जे इथे स्वतः कामगार पण आहेत, त्याच्यानंतर यूट्यूबर पण आहेत. तर सतीश म्हात्रे यांची ज्या पण व्हिडिओज आहेत आणि ह्या कार्यक्रमाचे व्हिडिओज आहेत, तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा, रिक्वेस्ट करतो सगळ्यांना. आणि ते या आमच्या कार्यक्रमामध्ये हजर राहिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. थँक्यू. ही आहे आमच्या कंपनीची कॅन्टीन. तर मी आलेलो आहे आता आमच्या GDL कंपनीच्या बाजूलाच पेट्रोल पंप आहे, तिथं पेट्रोल भरण्यासाठी आलेलो आहे. हे बघा, HP कंपनीचा हा पेट्रोल पंप आहे. लांबूनच मी तुम्हाला दाखवते की आज अमृत महोत्सव असल्या कारणाने इथं आज झेंडा वाटप करण्याची मोहीम आहे. हे बघा, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय. सर्व पेट्रोल पंपावरील कर्मचारी प्रत्येक गाडीवाल्याला झेंडा देताना तुम्हाला बघायला मिळतील. बघा, तर आपण पेट्रोल पंपवाल्यांना विचारू की किती जणांना तुम्ही झेंडे दिलेत. तर सर, सकाळपासून पेट्रोल पंप चालूच असते, तर सकाळून किती झेंडे तुम्ही वाटप केलेत? तरी साधारण आम्ही सकाळपासून 300 ते 350 झेंडे वाटलेले आहेत. जे कोणी ट्रक ड्रायव्हर असेल किंवा गाडी घरगुती आपली जी लोकं असतील, जी कोणी येतात, त्यांना प्रत्येकाला आपण फ्रीमध्ये झेंडा वाटतो. चांगली मोहीम तुम्ही राबवण्याचा प्रयत्न करतात. धन्यवाद. धन्यवाद. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बाय.